आता आपण बघूया GBS, दॅट इज गुलियन बॅरेस सिंड्रोम. आजकाल हा खूप कॉमन झाला, म्हणजे खूप जास्त दिसतो. आधी हे खूप रेअर होतं, पण आता आजकाल सगळीकडे हेच आहे आपल्याला ऐकू येतं की GBS स्प्रेड होतं आहे, GBSचा नवीन केस सापडली आहे. सो GBS इज गुलियन बॅरेस सिंड्रोम. आता डेफिनेशन वगैरे तर आपण बघूच, त्याच्या आधी आपण थोडीशी पॅथोफिजिओलॉजी बघून घेऊ. आता जर तुमच्याकडे GBSचा पेशंट आला, सो तर मेक शुअर की तुम्ही त्याची हिस्ट्री नीट घ्याल. कारण जे GBSचे पेशंट असतात ना, त्यांच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्रीमध्ये हे दिसतं, जेव्हा तुम्ही हिस्ट्री घेणार तेव्हा तुम्हाला दिसतं की त्या पेशंट्सला रेस्पिरेटरी इलनेस झाला आहे लास्ट मंथ किंवा त्याच्या आधी, रेस्पिरेटरी इलनेस झाला आहे किंवा त्यांना काही GI रिलेटेड प्रॉब्लेम्स होते. सो त्याच्यामुळे ह्यांना पुढे जाऊन मोठ्या ह्या पॅथोफिजिओलॉजीनंतर GBS होऊ शकतो. सो यू हॅव टू मेक शुअर की तुम्ही हिस्ट्री घेणार, आणि हिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय दिसेल की त्यांना आधी रेस्पिरेटरी इलनेस होऊन गेला आहे जस्ट, किंवा त्यांना काही GI रिलेटेड डिसीज होऊन गेला आहे, डिसेंट्री, डायरिया वगैरे. सो अशा पेशंट्समध्ये नंतर जाऊन GBS होण्याचे चान्सेस असतात. आता ते कसं, आता हे बघा, पेशंटला रेस्पिरेटरी इलनेस झाला असेल काही, किंवा मग GI रिलेटेड प्रॉब्लेम झाले असतील. सो ह्या सगळ्यामुळे बॉडीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स एंटर होणार, इन्फेक्शन होणार. सो बॉडीमध्ये अँटीबॉडीज प्रिपेअर होणार. हे जे आजार झाले त्यांच्यासोबत लढण्यासाठी बॉडीमध्ये अँटीबॉडीज प्रिपेअर होणार. आता हे अँटीबॉडीज आले, त्यांनी त्यांचं काम केलं, त्या इलनेसला नीट वगैरे केलं. पण कधी कधी काय होतं, हे अँटीबॉडीज क्रॉस रिॲक्ट करतात आणि आपल्या बॉडीच्याच इम्युन सिस्टमसोबत खेळतात आणि बॉडीच्याच नर्व सेल्सला डॅमेज करून टाकतात. ते बनले असतात दुश्मनांसोबत लढायला, पण कधी कधी हे क्रॉस रिॲक्ट करतात आणि स्वतःच्याच नर्व सेल्ससोबत फाईट करतात आणि त्यांना डॅमेज करून टाकतात. सो जेव्हा हे क्रॉस रिॲक्ट करतात तेव्हा ते काय करतात, आपले जे नर्व सेल्स असतात ना, नर्व सेल्सवरती मायलिन शीथ असते. सो हे अँटीबॉडीज त्या मायलिन शीथला डॅमेज करून टाकतात आणि त्याच्यामुळे मसल विकनेस, मसल पेन आणि पुढे जाऊन एक्स्ट्रीम केसमध्ये पॅरालिसिस दिसतं आपल्याला. सो हा मेन पॅथोफिजिओलॉजी आहे. काय की पहिलं तर कधी ते रेस्पिरेटरी इलनेस झालं आहे किंवा GI रिलेटेड काही प्रॉब्लेम झाले आहेत. सो त्यांच्यासोबत फाईट करण्यासाठी बॉडीची इम्युनिटी सिस्टम काय करते, अँटीबॉडीज क्रिएट करते. पण कधी कधी हे अँटीबॉडीज क्रॉस रिॲक्ट करतात आणि ते बॉडीच्याच नर्व सेल्सला डॅमेज करून टाकतात. नर्व सेलवर जी मायलिन शीथ असते त्याला डॅमेज करून टाकतात आणि ह्याच्यामुळे होतं आपलं GBS, दॅट इज गुलियन बॅरेस सिंड्रोम. मग आता आपण बघूया डेफिनेशन. आता GBSचं डेफिनेशन काय दिलं आहे, पहिलं तर इट इज अन अक्यूट. हे लगेच होतं, म्हणजे तुम्ही आता मोस्टली हे वॉटरबॉर्न आहे GBS. तर तुम्ही पाणी पिलं, ते बॅक्टेरिया तुमच्या बॉडीमध्ये गेलं, लगेच तुम्हाला सिम्पटम्स दिसायला लागतात. सो दिस इज अक्यूट, लगेच होतं. फ्रिक्वेंटली सिव्हिअर, हे एकदम लगेच होतं आणि एकदम सिव्हिअर असतं, म्हणजे छोटी मोठी गोष्ट नाही आहे, डिरेक्टली नर्वसोबत खेळतं आहे हो हे. सो दिस इज फ्रिक्वेंटली सिव्हिअर. सो GBS इट इज अन अक्यूट, फ्रिक्वेंटली सिव्हिअर, फल्मिनंट, दॅट इज खूप ग्रेट इंटेन्सिटीवाला आहे हा डिसीज. सो इट इज फल्मिनंट पॉली रॅडिक्युलोपॅथी. आता रॅडिकल्स म्हणजे काय असतं, रूट्स म्हणतो आपण. सो पॉली रॅडिक्युलोपॅथी, ह्याच्यामध्ये काय होतात, सगळे जे नर्व रूट्स आहेत ते डॅमेज होऊन जातात. सो ह्याच्यामध्ये मल्टिपल नर्व रूट डॅमेज होतं. सो पॉली रॅडिक्युलोपॅथी. सो काय झालं, इट इज अन अक्यूट, फ्रिक्वेंटली सिव्हिअर, फल्मिनंट, ग्रेट इंटेन्सिटीवाला, पॉली रॅडिक्युलोपॅथी, दॅट इज नर्व रूट डॅमेज होतं ह्याच्यात. आणि ह्या ऑटोइम्युन इन नेचर आहे. GBS हा ऑटोइम्युन डिसऑर्डर सांगितला आहे. कारण ह्यात काय होतं, आपली स्वतःचीच इम्युन सिस्टम आपल्या नर्व्सला त्रास देते, नर्व्सला डॅमेज करून टाकते. आपली इम्युन सिस्टम नर्व्सला अटॅक करते. सो इट इज ऑटोइम्युन इन नेचर. सो GBS काय आहे, हा लगेच होतो, ह्यात नर्व रूट्स डॅमेज होतात. सो दिस इज अ पॉली रॅडिक्युलोपॅथी आणि ऑटोइम्युन इन नेचर, कारण आपली इम्युन सिस्टम आपल्या नर्व्सला अटॅक करून टाकते ह्या डिसीजमध्ये. आणि हा जो ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे ना, हे कशामुळे होतं, काही व्हायरल इन्फेक्शन झालं किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं ते ह्या डिसीजला ट्रिगर करू शकतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया क्लिनिकल फीचर्स. क्लिनिकल फीचर्समध्ये पहिलं सांगितलं आहे की अरिफ्लेक्सिक मोटर पॅरालिसिस. आता अरिफ्लेक्सिक नावावरून कळतं की जे रिफ्लेक्सेस असतात तेच यात दिसत नाहीत, जे डीप टेंडन रिफ्लेक्सेस असतात तेच दिसत नाहीत, तेच खराब होऊन जातात, रिफ्लेक्सेसच येत नाहीत आपल्याला. सो अरिफ्लेक्सिक मोटर पॅरालिसिस, ह्याच्यामध्ये जे काय मोटर ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये पॅरालिसिस होऊन जातात. त्यात पॅरालिसिस होतं म्हणजे काय होतं, रिफ्लेक्सेसच दिसत नाही आहे. सो अरिफ्लेक्सिक
मोटर पॅरालिसिस. आणि हे जे पॅरालिसिस होत जातं ना, हे असेंडिंग ऑर्डरमध्ये होत जातं, म्हणजे खालून वरती वरती येत जातं, असेंडिंग वरती वरती होत जातं हळूहळू. म्हणजे तुमच्या लोअर लिम्समध्ये पॅरालिसिस होणार, मग ते वर येणार हळूहळू, कधी कधी ब्लॅडरमध्ये होणार, मग तुमच्या अप्पर लिम्सकडे जाणार, मग तुमचा फेसमध्ये फेशियल पॅरालिसिस होणार. सो असं हे असेंडिंग ऑर्डरमध्ये पॅरालिसिस होत जातं. मग आता नेक्स्ट क्लिनिकल फीचर काय सांगितलं, तर इथे कसं होतं की तो डिसीज आला ना, म्हणजे आपल्याला झाला, त्यानंतर लगेच सिम्पटम्स दिसतात. म्हणजे विदिन आवर्स टू विदिन फ्यू डेज वीकनेस दिसायला लागते. सगळ्यात आधी आपल्याला वीकनेस दिसती, मग त्यानंतर टिंगलिंग, डायस्थेसिस. आता डायस्थेसिस म्हणजे असं ॲबनॉर्मल फिलिंग ऑफ टच, असं ॲबनॉर्मल टच कसं तरी होतं आहे, वाटतं ना स्किनवर, तसं विचित्रच वाटतं स्किनवर. सो विदिन आवर्स किंवा विदिन डेज वीकनेस येते बॉडीमध्ये, मग टिंगलिंग, नमनेस, मग बर्निंग सेन्सेशन होतं. हे सगळं एक्स्ट्रीमिटीजमध्ये दिसतं. एक्स्ट्रीमिटीजमध्ये टिंगलिंग दिसतं, नमनेस दिसतं, बर्निंग दिसतं, आणि विदिन आवर्स टू फ्यू डेज बॉडीमध्ये वीकनेस येतं. सो पहिलं तर आपण काय बघितलं की रिफ्लेक्सेस जातात, ऑल्सो वीकनेस येतं, आणि टिंगलिंग, नमनेस, बर्निंग हे सगळं होतं. आता नेक्स्ट काय सांगितलं आहे की GBSमध्ये आपण स्टार्टिंगलाच सांगितलं की खालून सुरू होतं आणि ते असेंडिंग ऑर्डरमध्ये जातं. जर आपण आधीच लवकर ट्रीटमेंट केली तर अपर एक्स्ट्रीमिटीजपर्यंत पोचणारच नाही. नेहमी ते लोअर एक्स्ट्रीमिटीजपासून सुरू होतं. सगळ्यात तुमच्या पायांमध्ये वीकनेस येतं, मग पायांमध्ये पॅरालिसिस होतं, मग ते हळूहळू वरती होतं. सो GBSमध्ये लेग्स आर मोर अफेक्टेड देन आर्म्स. आर्म्स तर लांबची गोष्ट आहे, सुरुवात लेग्सपासून होती, मग ते जर तुम्ही नीट ट्रीट नाही केलं तर मग ते वर जातं असेंडिंग ऑर्डरमध्ये, आणि मग आर्म्स अफेक्ट होतात. सगळ्यात आधी तर लेग्सच अफेक्ट होतात, हे लक्षात ठेवायचं आहे. ऑल्सो आता नेक्स्ट काय सांगितलं की 50% पेशंटमध्ये ना आपल्याला फेशियल पॅरालिसिस पण दिसतं. मेन तर आपण हेच सांगितलं आहे की लोअर एक्स्ट्रीमिटीजमध्ये पॅरालिसिस, वीकनेस वगैरे, जे काही टिंगलिंग वगैरे होतं, पण 50% केसमध्ये आपल्याला फेशियल पॅरालिसिस पण दिसतं. म्हणजे अर्धा असं स्टिफ होऊ शकतं, कुठं पॅरालिसिस होऊ शकतं फेसमध्ये. सो 50% केसमध्ये फेशियल पॅरालिसिस दिसतं आपल्याला. मग आता नेक्स्ट काय सांगितलंय की अर्ली स्टेजमध्ये व्हायच्या आधी, ज्या आधीचा पिरियड असतो पॅरालिसिस वगैरे व्हायच्या आधी, त्या आधी पेशंटला पेन फील होतं, त्याचं पाठ दुखती, मान दुखती, शोल्डर्स दुखायला लागतात. सो अर्ली स्टेजेसमध्ये दुखणं होतं. कुठे कुठे दुखणं होतं, मान दुखती, पाठ दुखती, शोल्डर्स, खांदे दुखतात. सो हे सगळं अर्ली स्टेजेसमध्ये दिसतं. सो आतापर्यंत काय काय बघितलं आपण, पहिलं तर अरिफ्लेक्सिक मोटर पॅरालिसिस, आणि ते पण असेंडिंग ऑर्डरमध्ये होत जातं, म्हणजे रिफ्लेक्सेस दिसत नाहीत आपल्याला. मग त्यानंतर विदिन आवर्स किंवा विदिन फ्यू डेज वीकनेस दिसतं, मग टिंगलिंग, नमनेस दिसतं, बर्निंग दिसतं, हे पण एक्स्ट्रीमिटीजमध्ये दिसतं. पण लेग्स आर मोर अफेक्टेड देन आर्म्स. ऑल्सो 50% केसमध्ये फेशियल पॅरालिसिस दिसतं, आणि अर्ली स्टेजेसमध्ये त्या पेशंटची बॅक, त्याचं शोल्डर, त्याचं नेकमध्ये पेन होतं. मग नेक्स्ट सांगितलं की त्या पेशंटमध्ये फीवर दिसत नाही, तो पेशंट अफेब्राईल असतो, कारण जस्ट त्याला हिस्ट्री होऊन गेली रेस्पिरेटरीची वगैरे वगैरे. सो बॉडीमध्ये काय फीवर वगैरे येत नाही, कारण तो जस्ट आजार फीवर म्हणजे काय म्हणतो आपण, फीवर म्हणजे तुमची बॉडी फाईट करते, आणि तुमची बॉडी जस्ट फाईट करून घेते. आपण स्टार्टिंगला सांगितलं की ह्या पेशंटमध्ये हिस्ट्री असते रेस्पिरेटरी किंवा GIच्या डिसीजेसची. सो जेव्हा त्याला GBS होतं तेव्हा त्याच्यामध्ये फीवर येत नाही. आता नेक्स्ट सांगितले की विदिन फ्यू डेज डीप टेंडन रिफ्लेक्सेस जातात. आता यात काय होत आहे, नर्व्स डॅमेज होत आहेत. मग जर नर्व्स डॅमेज होत आहेत तर रिफ्लेक्सेस कसे होणार, ह्या नर्व्सच ते सिग्नल्स पोहोचवतात आणि मग रिफ्लेक्स दिसतात आपल्याला. जर नर्व्सच डॅमेज होत आहेत तर रिफ्लेक्सेस कसे दिसणार, तो सो त्यामुळे डीप टेंडन रिफ्लेक्सेस डिसअपिअर होतात विदिन फ्यू डेज. मग आता नेक्स्ट काय सांगितलं की सिव्हिअर केसेसमध्ये ब्लॅडर डिस्फंक्शन होतं. आता आपण स्टार्टिंगला सांगितलं की असेंडिंग पॅरालिसिस होत जातं. पहिले तर पाय जातात, मग ते जर हळूहळू वर जात गेलं, तर तुम्ही ट्रीटमेंट नाही केलं तर ते ब्लॅडरच्या मसल्सला पण डॅमेज करणार, मग त्यामुळे ब्लॅडर पण नीट काम नाही करणार. सो सिव्हिअर केसेसमध्ये ब्लॅडर डिस्फंक्शनिंग दिसतं आपल्याला. आणि कधी कधी ना तिथे मोटर नर्व्स तर अफेक्ट होतातच आहेत, कधी कधी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम पण अफेक्ट होती. आणि जेव्हा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम अफेक्ट होती तेव्हा कशी सिम्पटम्स दिसतात, तेव्हा ब्लड प्रेशरमध्ये खूप वाईड फ्लक्च्युएशन्स दिसतात. मग पॉस्च्युरल हायपोटेन्शन दिसतं. पॉस्च्युरल हायपोटेन्शन म्हणजे काय की तुम्ही जर झोपलाय किंवा तुम्ही बसलाय आणि तुम्ही लगेच उभं राहिला तर तुमचा ब्लड प्रेशर लो होतं, त्यालाच आपण म्हणतो पॉस्च्युरल हायपोटेन्शन. ऑल्सो आपल्याला कार्डियक अरिथमियासिस दिसतं. सो जर ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम पण इन्व्हॉल्व झाली तर ब्लड प्रेशरमध्ये आपल्याला फ्लक्च्युएशन्स दिसणार, पॉस्च्युरल हायपोटेन्शन दिसणार, कार्डियक अरिथमियास दिसणार.
आणि लास्ट पॉईंट सांगितलंय की आपण स्टार्टिंगलाच हे सांगितलेलं की काही अक्यूट इन्फेक्शन झालं लाईक रेस्पिरेटरी किंवा GI, त्याच्यानंतर 1 ते 3 वीक्समध्ये आपल्याला GBS दिसतं. सो GBS ऑकर्स 1 to 3 वीक्स आफ्टर अक्यूट इन्फेक्शन. आणि हे अक्यूट इन्फेक्शन म्हणजेच आपण म्हणतो GI किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स. सो त्यामुळे हिस्ट्री घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही त्याची हिस्ट्री घ्यायची आहे की तुम्हाला 1 किंवा 3 वीक्स 1 ते 3 वीक आधी तुम्हाला काय रेस्पिरेटरी प्रॉब्लेम झालते का, तुम्हाला काय GI रिलेटेड प्रॉब्लेम झालते का, त्याच्याने आपल्याला GBS डायग्नोस करणं खूप सोपं जाईल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक हिस्ट्री ऑफ अ GBS पेशंट. सो काय काय बघितलं आपण क्लिनिकल फीचर्समध्ये. पहिलं तर हिस्ट्री बघायची. हिस्ट्रीमध्ये जर त्यांना आधी काही इन्फेक्शन झालं असेल रेस्पिरेटरी किंवा GI, मग त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी जे अँटीबॉडीज बनले ते कधी कधी क्रॉस रिॲक्ट करतात. ते बॉडीच्याच नर्व्सला डॅमेज करतात. नर्व्स जी मायलिन शीथ आहे त्याला डॅमेज करतात आणि ह्याच्यामुळे पॅरालिसिस होतं. आता हे जे पॅरालिसिस आहे हे स्टार्ट होतं विथ वीकनेस. आधी वीकनेस येते, मग हळूहळू लोअर एक्स्ट्रीमिटीजपासून ते पॅरालिसिस सुरू होतं. अरिफ्लेक्सिक मोटर पॅरालिसिस सुरू होतं. म्हणजेच डीप टर्न रिफ्लेक्सेस दिसत नाहीत. जे रिफ्लेक्सेस दिसले पाहिजेत ते रिफ्लेक्सेस गायब होतात, कारण तिथपर्यंत ते स्टिम्युलसच पोचत नाही ना. पण हे लोअर लिम्बपासून सुरू होतं. मग जर नीट ट्रीटमेंट नाही केलं तर ते वाढत वाढत जातं. मग कधी कधी सिव्हिअर केसमध्ये ब्लॅडर पण इन्व्हॉल्व्ह होतं. ब्लॅडरचे मसल्स पण अफेक्ट होतात, ज्याच्यामुळे ब्लॅडर डिस्फंक्शन होतं. मग नंतर ते वरवर जातं. मग आर्म्स इन्व्हॉल्व्ह होतात. मग 50% केसेसमध्ये फेशियल पॅरालिसिस दिसतं. आणि हे सगळ्याच्या आधी अर्ली स्टेजेसमध्ये पेशंटच्या पाठीमध्ये, मानेमध्ये, खांद्यामध्ये पेन फील होतं आणि फीवर नसतं. ठीक आहे, जस्ट त्याला इन्फेक्शन होऊन गेले. ते इन्फेक्शनच्या वेळेस खूप ताप आला, आता बस झाला. GBS जेव्हा होतं तेव्हा फीवर होत नाही. आणि अजून काय सांगितलं, हे तर होतंच होतं, पॅरालिसिस वगैरे होतंच. अजून टिंगलिंग सेन्सेशन असतं, टिंगलिंग नमनेस, मग बर्निंग सेन्सेशन असतं. आणि काही केसेसमध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम इन्व्हॉल्व्ह होते. आणि जेव्हा ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम पण डॅमेज होती तेव्हा मग ब्लड प्रेशरमध्ये खूप व्हेरिएशन्स दिसतात, खूप फ्लक्च्युएशन्स दिसतात, कार्डियक अरिथमियाज दिसतं. हे सगळं आपण बघितलं क्लिनिकल फीचर्समध्ये. मग आता नेक्स्ट आपण बघूया इन्व्हेस्टिगेशन्स. इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण आधी करतो CSF ॲनालिसिस. CSF ॲनालिसिससाठी आपल्याला CSF लागणार. सो लंबर पंक्चर करून आपण CSF कलेक्ट करतो. मग ते पाठवतो आपण इन्व्हेस्टिगेशनसाठी. त्यात आपल्याला दिसतं की CSF प्रोटीन्स वाढलेले आहेत. आता CSFमध्ये प्रोटीन्स कधी वाढतात, जेव्हा CNSमध्ये काही घोळ असेल, आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये काही प्रॉब्लेम असेल, इम्पेअरमेंट असेल, तर CSFमध्ये प्रोटीन्स वाढतात. सो आता GBSमध्ये सगळं नर्वस सिस्टमच डॅमेज झालेलं आहे ना, सो ऑब्व्हियसली CSFमध्ये प्रोटीन्स वाढणार. सो जेव्हा आपण CSF ॲनालिसिस करतो तर आपल्याला दिसतं की CSFमध्ये प्रोटीन्स वाढलेले आहेत, पण विदाउट प्लिओसायटोसिस. प्लिओसायटोसिस म्हणजे सेल्स, WBCs हे वाढलेले असतात. पण इट इज सेड की इट इज विदाउट प्लिओसायटोसिस. म्हणजे CSFमध्ये प्रोटीन्स तर वाढलेले असतात, पण WBC परत बाकीचे सेल्स ह्या सगळ्यांचा काउंट नॉर्मल असतो. फक्त CSFमध्ये प्रोटीन्स वाढलेले दिसतात. सो पहिला आपण करतो CSF ॲनालिसिस. सेकंड सांगितलं EMG. EMG म्हणजे काय? E वरून येणार इलेक्ट्रो, M वरून येणार मायो, G वरून ग्राफी. सो इलेक्ट्रोमायोग्राफी. आता नावावरून कळतंय. पहिलं तर बघू आपण मायोग्राफी. मायोग्राफी म्हणजे मायो शब्द येतो म्हणजे मसल्सच्या रिलेटेड. सो आता आपण चेक करतो की मसल्स कसे फंक्शन करतायत, मसल्सचं टोन कसं आहे, मसल्स काम करतात का, मसलची मूवमेंट नीट होतीये का. आता इलेक्ट्रो शब्द पण आलाय, ह्याचा अर्थ मसल्सला स्टिम्युलस नीट पोचतोय का, बॉडीमध्ये नर्व इम्पल्सेस कसे आहेत, इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज कशा चालू आहेत बॉडीमध्ये. इलेक्ट्रो म्हणजेच इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटीज म्हणजेच नर्व इम्पल्सेस कसे चालू आहेत, हे सगळं चेक करण्यासाठी आपण मोस्टली पॅरालिसिसच्या पेशंट्समध्ये EMG करतो. दॅट इज इलेक्ट्रोमायोग्राम. ह्यात आपण इलेक्ट्रिक ॲक्टिव्हिटीज बघतो बॉडीचे, ऑल्सो मसल फंक्शनिंग बघतो. सो EMG आणि CSF ॲनालिसिस ह्या दोन गोष्टी आपण करतो फॉर GBS. मग तर नेक्स्ट आपण बघूया सगळ्यात मेन पार्ट की GBSची ट्रीटमेंट काय करायची. आता हे बघा, घोळ कशामुळे होत होता. ठीक आहे, रेस्पिरेटरी इन्फेक्शन झालं किंवा GI ट्रीचं झालं, ठीक आहे, ते झालं, ते ठीक पण झालं, त्याच्यासाठी अँटीबॉडीज बनले. पण ह्या अँटीबॉडीजने बॉडीला धोका दिला आणि त्या अँटीबॉडीजने आपल्या बॉडीला त्रास दिला. सो मेन प्रॉब्लेम कशाचा? अँटीबॉडीजचा. सो आपण काय करणार, आपण ह्या अँटीबॉडीजला बाहेर टाकून देणार बॉडीमधून. सो ट्रीटमेंटमध्ये आपण हेच करणार की ह्या अँटीबॉडीजला बॉडीमधून काढून टाकायचं. आता इथे काय सांगितलं बघूया. पहिला पॉईंट दिलाय की तुम्ही ट्रीटमेंट लवकरात लवकर सुरू केली पाहिजे, कारण हा पेशंट आहे ना, हे लगेच सिम्पटम्स दिसतात. तो एकदा अफेक्ट झाला की लगेच हे सिम्पटम्स दिसतात. हे आपण स्टार्टिंगला सांगितलं की हा अक्यूट आहे
आणि फ्रिक्वेंटली सिव्हिअर आहे, एकदम सिव्हिअर आहे पण अक्यूट आहे, लगेच सिम्पटम्स दिसतात. सो त्यामुळे सिम्पटम्स दिसले की लगेच तुम्ही ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे. आता जर एकदा तुम्हाला पहिलं मोटर सिम्पटम्स दिसले, त्याच्या लिटरली 2 आठवड्यापर्यंत तुम्ही थेरपी देऊ शकता, इम्युनोथेरपी देऊ शकता. नंतर 2 आठवड्यानंतर तुमची इम्युनोथेरपी काही कामाची नाही, कारण बॉडी पार वाया गेलेली असते तोपर्यंत. सो लिटरली तुम्हाला पहिला जो जेव्हा मोटर सिम्पटम दिसेल त्याच्या 2 आठवड्यांच्या आत तुम्ही लगेच इम्युनोथेरपी दिली पाहिजे, कारण 2 आठवड्यानंतर तुमची इम्युनोथेरपी काही कामाची राहणार नाहीये. सो 2 आठवड्यांच्या आत आपण हाय डोसेस ऑफ इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबिन्स देतो. जे इम्युनोग्लोबिन्स आहेत ते IV थ्रू द्यायचे आणि भरपूर डोसमध्ये द्यायचे. ते प्रॉपर ॲक्ट झालं पाहिजे बॉडीवर. 2 आठवड्यानंतर काहीच कामाचे राहणार नाहीये. सो 2 आठवड्यात आपल्याकडे फक्त. सो हाय डोसेस ऑफ इम्युनोग्लोबिन्स द्यायचे. इम्युनोग्लोबिन्स हे थोडे महाग असतात, पण आपल्याला ट्रीट करायचं म्हटल्यावर 2 आठवड्याच्या आत सगळा उपाय करून लगेच इम्युनोग्लोबिन्स चढवायचे. आता मी म्हटलं की हाय डोसेस ऑफ इम्युनोग्लोबिलिन द्यायचे, पण हाय डोसेस म्हणजे काय करायचं आहे, त्याचा आपण आता डोस कसा द्यायचा बघूया. डोससाठी सांगितलं की बॉडी वेट बघायचं आणि वेट बघून तुम्ही 2 ग्राम पर kg बॉडी वेट द्यायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल जर ठीक आहे, त्याआधी आपण अख्खं बघून घेऊया. काय सांगितलंय, 2 ग्राम पर kg बॉडी वेट, आणि ते पण आता जे काय तुमचं व्हॅल्यू आहे ते तुम्ही 5 डोसेसमध्ये डिवाइड करायचे. हे जे 5 डोसेस आहेत हे 5 दिवसांसाठी एव्हरीडे एक डोस द्यायचा. सो कॉन्सिक्युटिव्ह 5 डेजसाठी हा 5 डोस हा कोर्स करायचा आहे तुम्ही. सो काय सांगितलंय, 2 ग्राम per kg body weight which is divided into 5 doses and these 5 doses are given for consecutive 5 days. आता एक्झाम्पल घेऊया. एक पेशंट आहे, एक माणूस ज्याचं वेट आहे 50 kg. सो इथे काय सांगितलंय, 2 ग्राम पर kg. सो टोटल किती होणार, 2 × 50 दॅट इज 100. आता 100 आली आपली व्हॅल्यू, आपल्याला टोटल 100 ग्राम्स द्यायचे. सो आता हे जे आता आपल्याला हे क्लिअर झालं की टोटल आपल्याला 5 दिवसांमध्ये 100 द्यायचं आहे. सो त्याला आपण डिवाइड बाय 5 करणार. आपले किती डोस झाला, 20 ग्रामचा एक डोस झाला. हे आपण 5 दिवसांसाठी देणार आहे. सो 20 ग्राम पर डे असा आपण डोस द्यायचा आहे. झालं क्लिअर. एकदा लास्ट टाइम परत बघूया. इम्युनोग्लोबिनचा डोस काय सांगितलाय, 2 ग्राम पर kg. आता माझं वेट 50 आहे. सो माझं कसं होणार, 2 × 50 दॅट इज 100 ग्राम माझ्या बॉडीने घेतलं पाहिजेत इम्युनोग्लोबिन्स. पण हे एका दिवसात नाही, 5 दिवसात घ्यायचे. सो 100 डिवायडेड बाय 5. सो ईच डे 20 ग्राम इम्युनोग्लोबिन द्यायचे. मग आता हे तर आपण बघितलं इम्युनोग्लोबिलिन्स. सेकंड सांगितलंय प्लाझ्मा फेरेसिस. आता प्लाझ्मा फेरेसिसमध्ये काय करतो, मी स्टार्टिंगला सांगितलं ट्रीटमेंटच्या आधी की घोळ कोणामुळे होतं, आपल्याला धोका कोणी दिलाय, बॉडीला कोणी धोका दिलाय, अँटीबॉडीजनी. सो त्या अँटीबॉडीजला आधी घरातून बाहेर काढा, म्हणजे आपल्या बॉडीमधून सगळ्यात आधी अँटीबॉडीजला बाहेर काढून टाका. तीच ट्रीटमेंट होईल ना आपली. सो अँटीबॉडीजला बाहेर काढण्यासाठी आपण करतो प्लाझ्मा फेरेसिस. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, एक मशीन असते, त्या मशीननी बॉडीमधून ब्लड बाहेर काढलं जातं. मग त्या ब्लडमध्ये जे काय असतं प्लाझ्मा फ्लुइड वगैरे त्याला सेपरेट केलं जातं. सेल्सला सेपरेट केलं जातं, प्लाझ्माला सेपरेट केलं जातं. म्हणजे सेल्स आहेत त्यांच्यासोबत अँटीबॉडीजला पण बाहेर काढलं जातं. सो आपण अँटीबॉडीजला काढून घेतलं बाहेर, मग परत प्लाझ्माला बॉडीमध्ये पाठवायचं ब्लडसोबत मिक्स करून. सो काय करतोय, एका मशीनने ब्लड काढतोय, मग त्या ब्लडमधला आपण प्लाझ्मा सेपरेट करतोय, सेल सेपरेट करतोय, सेलसोबतच अँटीबॉडीज पण बाहेर काढतोय आणि परत त्या प्लाझ्माला बॉडीमध्ये इन्सर्ट करून टाकतोय. सो अशाने आपण अँटीबॉडीजला बॉडीमधून बाहेर काढून टाकतोय. सो प्लाझ्मा फेरेसिस ह्याचा अर्थ काय, इट इज अ प्रोसिजर दॅट रिमूव्स अँड रिप्लेसेस ब्लड प्लाझ्मा. आणि हे कसं सांगितलं, हे 40 to 50 ml पर kg प्लाझ्मा एक्सचेंज सांगितलं आहे. आणि हे आपण 4 times a week करायचं. सो 4 times a week सांगितलं आहे आणि 40 to 50 ml पर kg सांगितलं आहे. सो ट्रीटमेंटमध्ये 2 गोष्टी आपण काय बघितल्या, पहिलं तर इम्युनोग्लोबिलिन्स आणि सेकंड आपण बघितलं प्लाझ्मा फेरेसिस. आता हे तर आपण बघितलं ट्रीटमेंट. आता नेक्स्ट आपण बघा कॉम्प्लिकेशन्स. काय तुम्ही ट्रीटमेंट करत चाललाय पण तुम्हाला कळलं पाहिजे की तुमची ट्रीटमेंट काम करते का नाही. जर GBSचं केस वर्सन झाली तर काय काय दिसू शकतं, ज्याने तुम्हाला कळेल की ठीक आहे तुम्ही थांबवलं पाहिजे ट्रीटमेंट, आता काही होऊ शकत नाही. सो अशा कॉम्प्लिकेशन्स काय काय असतात. पहिल्यांदा सांगितलं सिंगल ब्रेथ काउंट लेस दॅन 12 पर मिनिट. आता आपला नॉर्मल रेस्पिरेटरी रेट असतो 16 पर मिनिट, पण जर तो 12ला आला, 12 पर मिनिट किंवा त्याच्यापेक्षा कमी जर रेस्पिरेटरी रेट झाला, म्हणजेच त्या पेशंटला श्वासच घेता येत नाही, कारण ते पॅरालिसिस पार लंग्सपर्यंत पोचले, रेस्पिरेटरी सिस्टममध्ये पोचलंय,
की ते एवढं वर झालं की तो पेशंट श्वासच घेऊ शकत नाही, त्याचे रेस्पिरेटरी रेट लेस दॅन 12 पर मिनिट झालंय. सो हे झालं पहिलं कॉम्प्लिकेशन. सेकंड सांगितलं रेस्पिरेटरी फेलियर. आता जर श्वासच घेता येत नाही तर कसं रेस्पिरेशन होणार? सो रेस्पिरेटरी फेलियर दिसणार. आता नेक्स्ट कॉम्प्लिकेशन सांगितलंय फल्मिनंट क्वाड्रिपॅरेसिस. ठीक आहे. आता फल्मिनंट म्हणजे काय बघितलेलं की आपण एकदम सिव्हिअर विथ स्ट्रॉंग इंटेन्सिटी. क्वाड्रिपॅरेसिस म्हणजेच मसल वीकनेस किंवा लॉस ऑफ मसल स्ट्रेंथ इन ऑल 4 लिम्स. जे पॅरालिसिस आहे हे सगळी 4ही लिम्समध्ये होतं. लोअर एक्स्ट्रीमिटीजमध्ये पण होतं, अपर एक्स्ट्रीमिटीजमध्ये पण होतं. हे ॲज अ कॉम्प्लिकेशन आहे. काय स्टार्टिंगला आपण सांगितलेलं की खालून सुरू होतंय, फक्त पायांमध्ये होतंय, मग हळूहळू वर येत आहे. पण जर पाय पण गेले, हात पण गेले म्हणजे हे कॉम्प्लिकेशन आहे. सो क्वाड्रिपॅरेसिस इज अ कॉम्प्लिकेशन.